वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तद्धाम अवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओम्। सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। तस्माद् वा एतस्मात् विज्ञानमयात् तस्माद् वा एतस्मात् विज्ञानमयात् अन्यो अंतरात्मा आनंदमयः तेनैष पूर्णः तवा एष पुरुषविधैव तस्य पुरुषविधताम् अन्वयं पुरुषविधः तस्य प्रियमेव शिरः मोदो दक्षिणः पक्षः प्रमोद उत्तरः पक्षः आनंद आत्मा ब्रह्मपुच्छं प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति। तस्माद् वा एतस्मात् त्या परमात्म्यापासून तस्माद् वा एतस्मात् त्या परमात्म्यापासून किंवा त्या परमात्मा ज्या ठिकाणी प्राणरूपी परमात्मा प्राणामध्ये वायुदेवामध्ये प्राणरूपाने राहत असतो की नाही त्याच्यामधून त्याच्यापासून तस्मात् वा एतस्मात् तस्मात् त्या चतुर्मुख ब्रह्मदेवाकडून किंवा ह्या वायुदेवापासून म्हणजे ह्या परमात्म्यापासून विज्ञानमयात विज्ञानमय कोश म्हणजे विज्ञान म्हणजे ब्रह्मदेव विज्ञानमयात विज्ञानमय असणाऱ्या ब्रह्मदेवापासून अन्य अंतर आत्मा त्या परमात्मा म्हणजे ब्रह्मदेवाला चतुर्मुख ब्रह्मदेवाला सोडून दुसरा त्याच्या आतमध्ये राहणारा आत्मा वेगळा आहे. त्यालाच आनंदमय म्हणतात. तेन एष पूर्ण त्या आनंदमय असणाऱ्या परमात्म्याने सगळं काही सर्व पूर्ण आहे. तवा एष पुरुष विधा एव तो हा परमात्मा आतमध्ये राहणारा कसा असतो पुरुषाच्या स्वरूपाने असतो पुरुष रूपाने असतो तो पुरु ब्रह्म गुणाधिक्यात पुरुष पुरु म्हणजे ब्रह्म पुरुषामध्ये पुरु ह्या शब्दाचा अर्थ ब्रह्म पुरु ब्रह्म का बाबा ब्रह्म म्हणतात गुणाधिक्यात अधिक गुणाने परिपूर्ण असतो म्हणून ब्रह्मणात पूर्ण हा पू धातू आहे तिथं पूर्ण म्हणजे काय पूर्ण पूर्णता केव्हा येते अधिक गुणाने परिपूर्ण असेल तरच पूर्णता येते पुरुब्रह्म गुणाधिक्यात म्हणाल म्हणून पुरुष हा पुरुषविषयीव सकल गुण परिपूर्ण असणाऱ्या परमात्म्यामुळे तसा आहे तो परमात्मा पूर्ण आहे पुरुषविध एव तस्य पुरुषविधता त्या परमात्म्यामध्ये पुरुषविधता प्रकार विधान पुरुषता कशी असती आहे विधता विधा म्हणजे प्रकार अन्वयम पुरुषविधा अन्वय म्हणजे एक झाल्यानंतर एक सृष्ट होणं हे गुण एक मोठा गुणधर्म आहे. एक झाल्यानंतर एक झाल्यानंतर एक असे ते सृष्टीक्रम होत असते ना पुरुष पोरं वगैरे प्रजा वगैरे वाढत असतात ना तेच पुरुष विधता आहे त्यालाच पुरुष विधता म्हणतात. हम्म पुरुषता तुमच्यामध्ये काही आहे का म्हणून आपण म्हणत असतो. काही पुरुषपणा आहे का पुरुषपणा म्हणजे काय पुढे उत्पन्न करायची शक्ती म्हणायला पुरुष विधा म्हणतात. तस्य प्रियमेव शिरहा त्या परमात्म्याला ह्या सगळ्या पुरुष विधामध्ये कोणता श्रेष्ठ आवडता असते शिराहा डोकं शिरस म्हणतात त्याला मस्तक मोदो दक्षिण पक्ष दक्षिण भागाला असणारा जो पक्ष आहे पक्ष म्हणजे स्थान आहे त्याला मोद म्हणतात. प्रमोद उत्तर पक्ष आहे उत्तर दिशेच्या वामबाहूला जे आहे प्रमोद म्हणतात. आणि त्या हृदयामध्ये असणारा हृदय कोणता बाबा या पुरुषाचा तर आनंद आत्मा आनंद नावाचा परमात्म्याचा आत्मा आहे आत्मस्वरूप आहे स्वतःचं स्वरूप आहे.
ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. ब्रह्म पुच्छ स्थानामध्ये ब्रह्म आहे आणि तिथं परमात्मा प्रतिष्ठित होऊन राहत असतो, ब्रह्माच्या ठिकाणी प्रतिष्ठित होऊन राहत असतो. तदप्येष श्लोको भगवती, त्याच्याबद्दल हा एक श्लोक आहे. असन्नेव स भवती. तो कसा आहे? असत आसन एव स भवती. तो असत स्वरूपाने असतो, म्हणजे दिसून न येणारा, हा असूनही नसल्यासारखा असणं म्हणजे हे असत. असत असत असन्नेव स भवती, तो असतो. असत ब्रह्मेति वेद चेत. ब्रह्मा असत आहे, खोटा आहे असं समजून घेणार म्हणून अर्थ काढलेला आहे. तसं नाही. असत आहे म्हणजे काय? म्हणजे असूनही नसल्यासारखं दिसत असतो. ब्रह्मेति वेद चेत अस्ति ब्रह्मेति चेत वेद. ब्रह्म आहे म्हणून असं समजून घेणारे काही लोक नाही आहे म्हणून असं समजून घेणारे लोक आहेत. असं जर आहे म्हणून असं जर समजले, सद अस्ति ब्रह्मेति चेत वेद, संतमेनम तव असणारा जो परमात्मा आहे की नाही, तो सगळीकडे असतो असं जे कोणी जाणतो. विदुहू, विदुहू म्हणजे काय? जाणतो. संतम एनम ततो विदुहू इति. तर शेष शरीर आत्मा, तोच हा शरीरामध्ये असणारा आत्मा आहे. शरीरामध्ये जीवामध्ये राहणारे परमात्म्याचे दोन स्वरूप आहेत. जीवामध्ये राहणारा जो आनंदमय असणारा परमात्मा, पूर्ण रूप आहे की नाही, ते कसं आहे तर परंपरा चतुर्मुख ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असणारं पुरुष रूप आहे. आणि शरीरामध्ये राहणारा जे आहे की नाही, ज्या शरीरामध्ये असणारा परमात्म्याला जाणतो, हे नसतो तो असं समजून घेणं एक गोष्ट आहे, आणि जो असतो आहे म्हणून असं समजून घेणं एक गोष्ट आहे. जो आहे म्हणून असं जाणून घेतो की नाही, तस्य एष शारीर आत्मा. त्यांना हा शरीरामध्ये असणारा आत्मा, परमात्मा दिसून येतो, कळतो. या पूर्वस्य म्हणजे पूर्व दिशेला, दक्षिण दिशेला, पश्चिम दिशेला वगैरे सगळीकडे असा प्रश्न हा. म्हणून त्याच्याबद्दल उत्तर दिशेला असतो, कोण पूर्वेकडे असतो, समोर असतो की नाही, त्याच्याबद्दल अशा प्रकारचा प्रश्न केला जातो. अनुप्रश्न केला जातो, प्रश्नावर प्रश्न असे केले जातात. उता अविद्वान अमुम लोकम प्रेत्य. अविद्वान असणारा या लोकाला सोडून, प्रेत्य म्हणजे मृत होऊन, अमुम लोकम प्रेत्य ह्या लोकापासून मृत होऊन निघून. प्रेत्य म्हणजे मृत होऊन निघून. कश्चन गच्छती. काही काही लोक तिथून जातात, हे लोक सोडून. गच्छती. आहो आहो विद्वान अमुम लोकम प्रेत्य. तिथून जे निघून जातात की नाही, विद्वान असणारे लोक, लोक जे असतात ना, ते लोक या लोकांना सोडून मृत होऊन कुठे जातात, आणि विद्वान नसलेले लोक कुठे जातात, असा प्रश्न आहे. कच्चित समाश्नुता उ. काही मधील काही लोक जे आहेत की नाही, अन्नपान इत्यादी स्वीकार करून राहतात. आणि स्वीकार करत असताना सहा अकाम येतात. खरं सांगायचं म्हणजे तो अशी कामना करतो. बहुश्याम प्रजायेती. मी अनेक रूपाने अभिव्यक्त व्हावं, मी पुष्कळ रूपाने दिसून यावं, असं विचार करून चतुर्मुख ब्रह्मदेव हा परमात्म्याला म्हणाले, मला पुष्कळशा रूपाने तुम्हाला पाहायची इच्छा आहे, असं म्हणला. हा, ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ही गोष्ट सांगितली. मग ब्रह्मदेवाने असं इच्छा केली की बा, तू तपश्चर्या कर. जसं जसं तपश्चर्या करशील तसं तसं तुझं प्रजा वाढेल म्हणून सांगितलं होतं. म्हणून त्यांनी तशी कामना केली तर मग ब्रह्मदेवानी, मी पुष्कळ व्हावा, पुष्कळ रूपाने सगळ्या लोकांना दिसून यावं, सगळ्या अनेक रूपाने तो त्या ठिकाणी राहत असतो, असे मी पाहावं अशी इच्छा आहे म्हणलं. तर तपहा अतप्यत. परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे तो मग तपश्चर्या करायला लागला. तर तपो अतप्यत. हम्म तर तपस्तप्त्वा, मग त्यांनी तपश्चर्या करून इदगम सर्वम असृजत, या सगळ्या प्रपंचाची सृष्टी केली. असृजत सृष्टी केली. त्यात किंच हे जे काही तुम्हाला दिसून येतं की नाही,
ते सगळं तत सृष्ट्वा, ते सृष्ट करून तदेव अनुप्राविशत, त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांना ज्या ज्या गोष्टींना सृष्ट केलं त्याच्यामध्ये परमात्म्याला बरोबर घेऊनच प्रविष्ट झालेला आहे. परमात्म्याच्या अनुग्रहानेच प्रविष्ट झालेला आहे असा अर्थ. तर अनुप्रविश्य, ते सृष्ट केलेल्यांच्या मध्ये प्रविष्ट होऊन सत्य त्याच्य अभवत, सत्स्वरूपाने आणि त्याच स्वरूपाने सत्य त्याच्य अभवत, म्हणजे सत्स्वरूपाने म्हणजे कार्यरूप आणि त्यात म्हणजे कारणरूपाने तिथं आत गेलेला आहे, प्रविष्ट झालेला आहे. कार्यकारण रूपाने दिसून येतो. निरुक्तमच्या अनिरुक्तंच्या, एकाचा निरुक्त काय म्हणजे वर्णन करायसारखं दिसून येण्यासारखं वर्णन केलं जातं, तर दुसरीकडे दुसऱ्याचं वर्णन करायला येत नाही, अशा प्रकारचे रूप असतात हे. त्यात स्वरूप आणि त्यात स्वरूप, म्हणजे त्यात स्वरूप जे आहे की नाही ते दिसून येत नसते, त्यात जे होत असते. सच्च त्याच्या अभवत, निरुक्तम अनिरुक्त अनिरुक्तंच, एक निरुक्त आणि निरुक्त निरुक्ती करण्यासारखं डेफिनेशन करायसारखं एक असते, न करण्यासारखं एक असते. निलयनंच अनिलयनंच, घर असलेलं वास करणार आणि दुसरं एक न वास करणार, वास न करणार, निवास न करणार, अशा प्रकारचं असते. विज्ञान रूपाने एक असते तर दुसरं अविज्ञान रूपाने असते. सत्यमच अनृतंच, एक सत्य स्वरूपाने असते आणि एक अनृत रूपाने असते. पण ते सगळं सत्यंच अनृत्यंच सत्यम अभवत, सगळं सत्यच असते, दिसत दिसत नसते पण सत्य असते. यदि यदि किंच, हे जे काही सत्य स्वरूप आणि असत्य स्वरूप आणि दिसून येणारे गोष्टी आहेत की नाही ते सगळे किंच सत्यमित्य, ते सगळं सत्य म्हणून म्हणलं जातं. इत्य आचक्षते, सत्य म्हणून जे काही दिसून येणारी गोष्ट आहे ते सगळं सत्य स्वरूपाने दिसून येत असते, त्याला सत्य असं म्हणलं जातं. अपेश श्लोको होती, त्या परमात्म्याच्या ह्या स्वरूपाला जे आहे की नाही काय म्हणतात, सत्य स्वरूपी असणार परमात्म्याचं स्वरूप काय आहे त्याच्याबद्दल श्लोक काय सांगतात. असद वा इदमग्रासी, पहिल्यांदा काय होतं बाबा, असत होत. असत होतं म्हणजे काय, न दिसणारी गोष्ट होती, कोणाला दिसायसारखं नव्हतंच, कोणी नव्हतेच तर काय दिसणार आहे तिथं. असद वा इदमग्रासी ततो वै सदजायत, त्याच्यानंतर सत झालं. आता इथं भाष्यामध्ये पुष्कळ दिलेलं आहे, सत म्हणजे काय, असत म्हणजे काय, असत शब्दाचा अर्थ काय घ्यायचा काय नाही, भाष्यात सांगितलं, ते तुम्हाला भाष्य सांगताना कळेल. तो वै सत अजायत, तदात्मना तदात्मानं स्वयं अकुरुत, हे असत स्वरूपाचं जे आहे की नाही त्याच्यापासून सत झालं, सत्य स्वरूपी असणारं प्रपंचाची सृष्टी झाली. तद असं तद आत्मानं स्वयं असृजत, त्या असत स्वरूपी स्वरूपापासून असत स्वरूपी, असत म्हणजे इथं प्रकृती देवी घ्यायची. आधी पहिल्यापासून प्रकृती होती, सगळी प्रकृती उत्पन्न नाही केली, त्या प्रकृतीमध्ये सत्स्वरूपाने परमात्मा राहायला लागले. मग राहिल्यानंतर मग ते वाढवायला गेले, स्वयं आकुरुत, ते परमात्म्याने आपलं स्वरूप वाढवायचा प्रयत्न केला, सांगितलं. सांगितल्यानंतर तस्मात सुकृतम उच्यते, जे काही वाढवण्याची क्रिया केली जाते की नाही त्याला सुकृत म्हणतात. कोणतीही गोष्ट सुकृत म्हणजे काय अर्थ, चांगलं करणं, चांगले करणे, सत्कर्म करणे. कर्म कर्म केलं तरच की होईल. पण सुकृत शब्दाची व्याख्या फार छान केलेली आहे. सुकृतम म्हणजे काय, सुकृतम तिल तुल्य मात्र मीश क्रियते नैव मयैक वत्सरे, सत्कर्म माझ्या हातून एक तिळा एवढं देखील, जाण्याचं एवढं देखील करता येत नसतं. पण पापकर्म मात्र, असत्कर्म मात्र मी मोठे मोठे राशी 3-3 तासाला करत असतो असं म्हणलेलं आहे. मग इथं सुकृत म्हणजे काय, सुकृत, कृत म्हणजे करणे, टू डू, डुईंग मीन्स करणे. ह्याचा अर्थ काय आहे? आपण करतो, करणे म्हणजे कशाला करायला जातो, काहीतरी वाढवायचं असेल तरच करतो ना.
काहीतरी वाढवायचं असेल तर करतोच आपण. हे करणे नावाची जी क्रिया आहे की नाही, ते अभिवृद्धीसाठी वाढवण्यासाठी म्हणून केलं जातं. आपल्याला काही वाढवायचं नसेल तर काही काम करत नाही. तुम्ही जर पैसे तुम्हाला जवळ असलेले पैसे वाढवावेत अशी इच्छा असली तर तुम्ही काय करतात? वाढवण्याची क्रिया करतात तिथे. तुम्हाला पैसे वाढवायचे नाही असं इच्छा असेल तर मग तुम्ही क्रिया करतात काय? काही करत नाही. हो. आता आम्हाला काय आमचं, आम्ही पुष्कळ मेहनत केली, आता खूप केलो, आता काही करायची गरज नाही. मग रिटायर होऊन बसला तरी देखील पेन्शन तरी खावी लागते की नाही तुम्हाला? खायच्यासाठी पेन्शन तरी पाहिजे की नको? मग ते कशासाठी पाहिजे? हा, आता काही काही गरज नाही हो, आम्ही सगळं कमावलं, सोडलं, सोडतो तो असं काहीतरी असतं ते त्याच्या मागे लटापट. सगळं झालं तरी देखील मुलीचं लग्न केलं त्याच्यासाठी पैसे पाहिजे, पैसे पाहिजे म्हणल्यावर मग त्याच्यानंतर मुलाचा, त्याच्यानंतर त्याचा मुलांचा मुलं मुलं बाळ सारखं वाढवतच असतंय केव्हाही. हे अपेक्षा वाढवण्याची अपेक्षा सगळ्यांना राहतच असते, म्हणून त्याला सुकृत म्हणतात. तस्मात तत्सुकृतम उच्चतैती यत वै तत्सुकृतम. जे वाढवण्याच्या अपेक्षेने केलं जातं की नाही त्याला सुकृत म्हणतात. रसो वै सहा. कोणत्याही गोष्टीमध्ये जे वाढवायचं असतं की नाही त्याच्यामध्ये मुख्य रसरूपाने परमात्मा राहत असतो. रसम ह्येव रसम ही एव अयम लब्ध्वा. त्यातील सार काय आहे हे जाणून घेऊन, म्हणजे प्राप्त करून घेऊन, आनंदी भवती. आपण केलेल्याचा मुख्य तथ्यांश सार काय आहे ते आपल्याला मिळालं तर आनंद होतो. त्याच्यापासून चांगला सार, चांगले गोष्टी नाही मिळाले तर तुम्हाला आनंद होत नसतो. तर तुम्ही काही कोणतंही एक काम हातात धरलात आणि ते काम सफल झालं म्हणलं की नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय प्राप्त होतं? आनंद प्राप्त. आणि ते काम जर नाही झालं, अर्धवट राहिलं किंवा न न होता राहिलं तर मग त्याच्याने तुम्हाला आनंद होतो का? नाही. तर परमात्मा ते आनंद देण्यासाठी कारण असतो असा अर्थ आहे. तुमच्या हातून घडवतो आणि घडवलेल्या विषयापासून आनंद प्राप्त करून देतो. हं? रसम ही एव अयम लब्ध्वा आनंदी भवती. रसम लब्ध्वा कदापि न आनंदी भवती इत्यर्था. रस मिळाला नाही, सारभूत असणारी गोष्ट मिळाली नाही तर तुला कधी पण आनंद होत नसतो. कोश्येवान्यात प्राण्यात देश आकाश आनंदो न स्यात्. त्या प्राणधारी लोकांमध्ये आनंद, आनंद भोगणारा परमात्मा जर नसेल तर तुम्हाला कुठून आनंद प्राप्त होणार आहे हो? तो आहे आनंद भोगणारा परमात्मा तिथं राहत असतो, म्हणून याकरता तुम्हाला सार रूपाने त्या वस्तूंचा सार रूपाने ग्रहण होत, प्राप्ती होती, याकरता तुम्ही आनंदी होतात. त्या परमात्मा परमात्मा जर नसता तर तुम्हाला कुठला आनंद प्राप्त होणार आहे? कोशिव अन्यात क प्राण्यात यदेश आकाश आनंदो नस्यात. एष येव आनंदयाती. तोच सगळ्यांना आनंद देवतो. आनंदयाती, सगळीकडून आनंद देवतो. तोच आनंदी आहे आणि तोच सगळ्यांना आनंद देत असतो, देवत असतो. यदा ह्येष एव एष एतस्मिन् अदृश्ये अनात्मे अनित्य अनिलयने अवयम प्रतिष्ठां विंदते. जेव्हा हा परमात्मा, आनंदी असणारा हा परमात्मा, अस्मिन अदृश्य, ह्या अदृश्य असणाऱ्या न दिसून येणाऱ्या अनात्मे जीवस्वरूपाने दिसून न दिसून येणाऱ्या, अनिरुक्त म्हणजे काही निर्वचन न करता येण्यासारख्या, अनिलयनी घर बारदार नसणाऱ्या, नसणाऱ्या या शरीरामध्ये अभयम प्रतिष्ठां विंदते. निर्भीकपणे प्रतिष्ठा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत मोक्ष मुक्त होत नाही. मुक्ताला गेला असताना, मुक्त झाला असताना त्यामध्ये निर्भीकपणे त्या ठिकाणी राहत असतो. असं सहा अभयं गतो भवती. मगच तो अभय स्थानाला जातो. अभय स्थान म्हणजे मोक्षाला जातो. यदा ह्येव एष एतस्मिन्. ज्यावेळेस हा परमात्मा येतस्मिन् उदरम अंतरं कुरुते, तरी आपल्या उदरामध्ये राहून
अंतर्यामित्वेन म्हणजे वैश्वानर रूप आणि परमात्मा राहत असतो की नाही, त्यावेळेस आता तस्य भयं भवती. मग त्याला पोटाची विचार केला, पोटाच्या बद्दल विचार केला की त्याला भीती सुरू होती. म्हणजे खायला वगैरे पाहिजे म्हणलं की नाही, मग हळूहळू हे खाल्लं तर कसं होतंय की ते खाल्लं तर कसं होतंय की, म्हणून याप्रमाणे उदराची उदर, हं? आराम आराम म्हणजे हे खड्डा. आराम म्हणजे खड्डा किंवा दरी. आराम मोठी दरी आहे ती. पोट म्हणजे एक मोठी दरी आहे. त्या मोठ्या दरीला जेव्हा प्राप्त करून घेतो, त्याच्यात जातो त्यावेळेस आता तस्य वयम भवती. एखाद्या दरीत खाईमध्ये पडायला लागलं तर कसं आपल्याला भीती वाटते की नाही, त्याप्रमाणे त्या उद नावाच्या उच्च सर्वश्रेष्ठ असणाऱ्या दरीमध्ये तो पडला की मग त्याला भीती वाटायला लागते. हा, तत्वेव भयम विदुषो मन्वानस्य. विदुष म्हणजे ज्ञानी लोक जे समजून घ्यायला जातात की नाही, त्यालाच काय म्हणतात, तत्वेव भयम. तेच भयदायक असतो, भय देणारा असते. जोपर्यंत तुम्ही पोटाची इच्छा करतात, पोटाच्या मागे धावतात, तोपर्यंत तुम्हाला भीती वाटत असते. हे पाहिजे, ते पाहिजे, हे करावं, ते आज हे आणावं, तम आणावं. अरे ते आणावं म्हणजे किती कष्ट असते. तेच भय. कष्ट म्हणजेच भय. आता तस्य भयं भवति तत्त्वेव भयं विदुषो मन्वानस्य. तेच भय मनुष्याला जे आहे लागलेलं असते. विचारात आलं म्हणलं की जात. तदप्येष श्लोको भवति. त्याच्याबद्दल एक श्लोक याप्रमाणे सांगितला गेलेला आहे. भीषा अस्मात् वातः पवते. त्या परमात्म्याच्या भीतीमुळे हा वात. भीषा अस्मात् वातः पवते. त्याच्या भीतीमुळेच वायू देखील वाहत असतो बरं का. भीषा उदयती सूर्य. त्याच्या भीतीमुळेच सूर्य देखील उदयाला येतो म्हणजे उदित होतो. भीषा अस्मात् अग्निश्च इंद्रश्च. त्या परमात्म्याच्या भीतीने अग्नी, इंद्र हे देखील. आणि मृत्यू धावती पंचमयी. पाचवा मृत्यू, तो देखील त्याच्या मागे मागे भटकत असतो. पहिल्यांदा काय वात हा पवते, दुसरा सूर्य, भीषा उदेती सूर्य, भीषास्मात् अग्नि, भीषास्मात् इंद्र, चौथा, पाचवा कोण मृत्यू. तो देखील त्या परमात्म्याच्या भीतीने धावत असतो, एकेकांच्या मागे धावत असतो असा अर्थ. तेषा आनंदस्य सीमा मीमांसा. हे आनंद प्राप्त करून घेण्याच्या बद्दलची मीमांसा आहे. कशाने आनंद प्राप्त होतो, कशाने दुःख प्राप्त होतो, असं विचार करत बसला असताना आनंद प्राप्त करून घेण्याची जी मीमांसा आहे की नाही, विचार विचार आहेत की नाही, ती विचारधारा ही ह्याच्यामुळे सुरू होते. युवा स्यात् साधु साधु युवाध्यापक. युवा व्हाव, युवा, युवा व्हावं म्हणजे चांगले तरुण व्हावे. यो ना धातू आहे. यो ना धातू म्हणजे काय, शोभायमान होणे. श्याम म्हणजे मी चांगलं दिसण्यासारखा व्हावा. युवा स्यात्, युवा साधू युवा अध्यापक, चांगला योग्य असणारा असा युवा अध्यापक असावा. आशिष्ठो, आशा त्याच्यामध्ये असावी. दृढिष्ठो बलिष्ठ. हम्म त्या युवा म्हणजे पहिल्यांदा युवा व्हावा म्हणजे वात हा वायू आहे ना, वायू आपल्याला काय करावा, वायूनेच आपल्याला युवा करावा लागतो पहिल्यांदा. पाच प्रकार दाखवले ना. मग मी साधू व्हावं म्हणून दुसरी गोष्ट, ती दुसरी गोष्ट म्हणजे पाच जणांच्या पैकी दुसऱ्या गोष्टीने काय करावं आपल्याला. अग्नी, अग्नी एक आहे, वायू, सूर्य, अग्नी, इंद्र आणि मृत्यू.
हे पाच आहेत ना. त्यापैकी वायूमुळे युवा होतात, बरं का. त्यानंतर युवा झाल्यानंतर दुसरं काय आहे? युवात्व प्राप्त झाल्यावर दुसरं सूर्य देतो. सूर्य काय देत असतो? सूर्य काय देतो आपल्याला? युवात्व त्याच्यामुळे वायू मिळालं, आणि साधुत्व जे आहे सूर्यामुळे प्राप्त. आणि साधू युवा होणे जे आहे अग्नीमुळे होते. इंद्रामुळे त्याला कसं आशिष्ट होतो, तो आशा पाळायला लागते. आणि दृढिष्ठ होण्याचं जे आहे मृत्यू कारण करतो. म्हणून याप्रमाणे ह्या पाच जणांच्या मुळे त्याला सगळे प्राप्त होत असतात. तसे यम पृथ्वी सर्वा, ही सगळ्याच्या सगळी ही संपूर्ण पृथ्वी ही त्याच्याने व्यापलेली असते. सर्व वित्तस्य पूर्ण असतात. ही सगळीच्या सगळी भूमी वित्त ज्याच्यामध्ये असतं की नाही, जाणून घेणारी गोष्टपणा, हे जाणण्याजोगं आहे असं समजून घेणं, हे पूर्णतेला प्राप्त करून देत असते. सच असा एको मानुष आनंद हा, आणि ते जाणून घेणं पणा, समजून घेणे, हेच पूर्णत्व देणारा आहे ना. ते मानुष आनंद हा मनुष्यांना प्राप्त होणारा आनंद आहे तो. ते ये शतम मानुष आनंद हा, मनुष्यांना जे 100 प्रकारचे आनंद प्राप्त होतात की नाही, त्याचा म्हणजे संख्या वाचक नाही, अधिकता. तर एको मनुष्य गंधर्वाणाम आनंद हा, तो आपले 100 म्हणजे मनुष्य, उत्तम मनुष्य किंवा गंधर्व या लोकांचा आनंद असतो. श्रोत्रियस्य च अकाम येत, श्रो अकाम हतस्य, काम हत जो नसतो श्रोत्रिय. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ काय? जो वेद विहित कर्मानुष्ठान करणारा असतो त्याला श्रोत्रिय म्हणायचं. वेदामध्ये सांगितल्यासारखे कर्म अनुष्ठान करणारा जो असतो त्याला श्रोत्रिय म्हणतात. म्हणून मनुष्यामध्ये उत्तम मनुष्य जे असतात ते सगळे श्रोत्रिय असतात. कोणतीही कामना त्यांच्यामध्ये राहून त्या कामनेमुळे हात होत नाहीत. ही कामना पूर्ण झाली नाही की म्हणून दुःखी होत नसतो तो. सगळ्याचे सगळे कामना त्याच्या पूर्ण होत असतात. ते ये शतम मनुष्य गंधर्वाणाम आनंद हा, आणि ते जे 100 पटीने जास्त मनुष्योत्तम आणि गंधर्व या दोघांच्या मध्ये असणारा आनंद आहेत की नाही, तर एको देव गंधर्वाणाम आनंद हा, तोच आनंद देवगंधर्व. मनुष्य गंधर्व वेगळे असतात, देवगंधर्व वेगळे असतात. त्या देवगंधर्वांचा आनंद म्हणजे ह्या मनुष्य गंधर्वांच्या मध्ये 100 आनंदाचे पट, 100 पट आनंद जे असतात की नाही ते असतात. श्रोत्रिय त्या कामात असते, त्या लोकांनी देखील श्रोत्रिय राहावं लागतं. कामना कोणत्याही त्यांच्यामध्ये राहू नये. अकाम हत असा होत नाही. ते शतम देवगंधर्वाणामा, देवगंधर्वांना जे 100 आनंद होतात की नाही, 100 पटीचे आनंद आहेत की नाही, तर एक हा पितृणाम, तो पितृलोकांचा एक आनंद आहे. तर एक पितृणाम चिरलोक लोकानाम, चिरलोकामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मध्ये असणारा आनंद तेवढा असतो. ते देखील त्यांनी देखील श्रोत्रिय होऊन राहावं लागतं, अकामहत होऊन राहावं लागतं, बरं का. तस्य ते शतम पितृणाम, ते 100 पटीनं जास्त असणार असे जे आनंद असतात त्या पितृलोकांच्या मध्ये. चिरलोक लोकानाम आनंद हा, चिरलोकामध्ये केव्हाही तसल्या लोकांमध्ये राहणारे जे आनंद असतात ते एक आनंद. एक अजानजानाम, अजानज देव म्हणून असतात कर्म सचिव. माणसाने, कोणत्या माणसाने काय केव्हा करावं, काय करू नाही, केव्हापर्यंत करावं लागतं, काय नाही, हे सगळं दाखवून देणारे अजानज देवता असतात. तर एक अजानज देवता, आणि त्या अजानज देवतांच्या मध्ये असणारा ह्यांच्या 100 पटीने पितृगणांच्या पेक्षा 100 पटीने जास्त असणारा असा आनंद असतो. पण त्यांनी देखील तिथं श्रोत्रिय होऊन राहावं, अकामहत होऊन राहावं. ते शतम अजानजानान देवानाम आनंदा, तसले 100 पटीने जास्त असणारे जे अजानच्या देवतांचे आनंद आहेत की नाही, ते आनंद म्हणजे एक
कर्मदेव कर्मदेव असतात की नाही, कर्मदेव, कारण कर्मदेवांचे आनंद असतात. म्हणजे नमोस्तु तात्विका देवा हा विष्णुभक्ती परायणा हा धर्ममार्गे प्रेरयंतु भवंत सर्व एव हि, म्हणून आपण ज्या देवतांच्याबद्दल प्रार्थना करतो की नाही, ते सगळे कर्मज देव. कर्म म्हणजे आपण आपल्याकडून कर्म करून घेणार कर्मदेव. त्या देवतांचा आनंद म्हणजे तेवढा असतो. हे कर्मणा देवान पियंती, ते कर्म करून देवतांना देखील रस्त्यावर आणत असतात, कामावर लावत असतात. ते पण तसं त्यांनी कसं राहावं लागतं, स्तोत्रे होऊन राहावं लागतं, कामात होऊन राहावं लागतं. आणि त्यांचे जे 100 पटीने जास्त असणारे जे कर्मदेवांचे आनंद आहेत, ते तेवढे आनंद म्हणजे देवानाम आनंद, हा ते देवतांचे आनंद असतात. तर एको देवानाम आनंद, तो देवता लोकांचा एक प्रकारचा आनंद आहे. ते पण श्रोत्रिय असं होऊन राहावं, अकामहत होऊन राहावं लागतं. ये ये शतम देवानाम आनंद, ते जे 100 प्रकारचे देवतांचे आनंद आहेत की नाही, तसे 100 पटीचे आनंद जे आहेत की नाही, तर एक इंद्रस्य आनंद हा, हो, देवेंद्राचा एक आनंद होतो बरं का. श्रोत्रियस्य कामतस्य, त्याला देखील श्रोत्रिय होऊन राहावं लागतं, कामहत होऊन राहावं लागतं. ते सतन देवानाम आनंद हा, ते 100 पटीने जास्त जे देवांचे आनंद असतात की नाही, इंद्राचा जो आनंद म्हणून सांगितलं की नाही, त्या आनंद इंद्राचे देखील ते ये शतम इंद्रस्य आनंद हा, स एको बृहस्पतीर आनंद हा, तो बृहस्पतीचा आनंद म्हणून सांगितलं एक. त्याने देखील श्रोत्रिय अकामहत होऊन राहावं. ये शतम बृहस्पतीर आनंद हा, स एक हा प्रजापतीर आनंद हा, ते 100 पटीने जास्त म्हणजे प्रजापतीचा आनंद म्हणतात. श्रोत्रिय अकामहत असं होऊन राहावं लागतं. आणि तसले 100 जे प्रजापतीचे आनंद आहेत, एक ब्रह्मणा आनंद हा, तो ब्रह्माचा आनंद आहे म्हणून सांगितलेलं आहे. श्रोत्रिय अकामहतस्य, त्याने देखील श्रोत्रिय होऊन राहावं लागतं, अकामहत होऊन राहावं लागतं. तर हेच अयम पुरुष, हा पुरुष आहे तो, त्या पुरुषामध्ये असतं की नाही, यश्च असा आदित्य, तो आदित्यामध्ये राहत असतो. स एक हा स एवं वित, तोच आनंददायक असणार परमात्मा एकटाच आहे, ही गोष्ट जो कोणी जाणतो. हम्म अस्मा लोकात, या लोकापासून तो मृत झाल्यानंतर जाऊन एरम अन्नमय आत्मान उपसंक्रामती, अन्नमय असणाऱ्या परमात्म्याच्या मध्ये तो विलीन होतो, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो तो. एदम प्राणमयम आत्मानम संक्रामती, प्राणमय आत्म्याच्या ठिकाणी उपसंक्रामती म्हणजे उच्च स्थानामध्ये जातोय. एतम मनोमयम आत्मान उपसंक्रामती, एतम विज्ञानमयम आत्मान उपसंक्रामती, एतम आनंदमयम आत्मान उपसंक्रामती, तदप्येष श्लोको भवती. ह्या आनंदमय असणाऱ्या परमात्म्याच्या जवळ पोहोचतात ते म्हणून सांगितलं. यतो वाचो निवर्तन्ते प्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मणो विद्वान् न विवेति कदाचन कुतश्चन एतं वा वा अथ न तपती इत्यादी. आता हे इथून थोडा उद्याच्या प्रसंगी होत. येतो वाचो निवर्तन्ते पासून त्या आनंदरूपी आनंदमय असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी वर्णन करायला वाणी कोणतीच पुरत नसते बरं का. तो वाचो निवर्तन्ते इत्यादी जे आहे, कशा रीतीने निवृत्त होती, तिथे कसं जाऊ शकत नाही इत्यादी गोष्ट उद्याच्या काळी श्रीकृष्ण पण हरे नमः. येतो वाचो निवर्तन्ते उद्या सांगायचं बरं का, लक्षात ठेवून घ्या. नमस्कार गुरु. हा हरे नमः. हरे नमः. अरे हरे नमः. नमस्कार. हरे नमः.